दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील प्रगतील शेतकरी व बैलाचे व्यापारी आपाशा टेळे व संतोष टेळे, रेवांशित मेंढुले यांनी केले जल्लोषात कारवणी सण साजरा. सालाबादप्रमाणे यंदाही जल्लोषात कारवणी सण साजरा करण्यात आला. यावेळी मंद्रुप पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या हस्ते जुन्या रूढी परंपराने चालत आलेल्या पद्धतीने बैलपूजन करून करण्यात आले. यावेळी आपाशा टेळे, संतोष टेळे, अप्पासाहेब हनमने, रेवणसिद्ध मेंढुले, राजकुमार टेळे, आनंद देशमुख, भारत वाघमोडे, श्रीमंत रूपनर, शिवाजी टेळे, पैलवान विठ्ठल बनगर, पैलवान सुनील शिंदे, राजू कासार, सुनील टेळे, भैया हनमने आदी उपस्थित व आपाशा टेळे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतलब मैं प्यार बुझा
सर्वप्रथम मी सोलापूर ग्रामीण पोलीस दल मंद्रुळ पोलीस स्टेशनच्या वतीने आज होणाऱ्या कारुण्योत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज मला या ठिकाणी आमंत्रित करून माझ्या हस्ते पूजन करण्यात आलेले आहे। खूप समाधानी आहे की आपले शेतकरी बांधव आपल्या ह्या जुनी परंपरा रूढी परंपरा जोपासतात आणि तेव्हा वर्षातून येणारा हा सण खूप मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केलेला आहे। खूप बरं वाटलं या ठिकाणी। मी अशाच ही जी पद्धत आहे किंवा ही जी रूढी परंपरा आहे ही अशीच यापुढे चालू राहावी याबाबत खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। कारण आता बैलपूजन झालं आणि सालाबाद वर्षानुवर्ष शेतकरी त्या ग्रामीण भागामध्ये कार हुंडणी महोत्सव साजरा करत आहे। वर्षानुवर्ष बैल राबत असतो, त्याचा एक दिवस आज मोठ्या भावाभक्तीनं आम्ही त्याचा कार्यक्रम करतो आणि मिरवणूक काढतो। आणि ही परंपरा या आमच्या मंद्रुळ गावामध्ये आप्पाशा टेळे आणि संतोष टेळे यांच्या माध्यमातून आता तिसरी पिढी आहे, अजूनसुद्धा त्याला खंत नाही। जे चाललं आहे त्या प्रकारे चालू आहे। त्यांनी किती काय करू दे, कसलंही राहू दे, इतर शेतकऱ्यांचे सुद्धा बैल घेऊन त्यांनी मोठ्या भावाभक्तीनं आज मिरवणूक काढतात सगळ्या बैलांची मिरवणूक। तर आज या निमित्ताने मिरवणूक काढतो की शेतकऱ्यांचा राजा म्हणजे आमचा बैल आहे। या बैलामुळं आम्ही पोट भरून खातो, इतर सर्वजण खातात। त्यासाठी त्या बैलाचं आम्ही आज एक दिवस सुख आणि समाधानानं आणि एकदम हौसानं आम्ही सर्व शेतकरी वर्ग मिळून या बैलांची आज मिरवणूक काढू। त्यांचा काल हळद आणि आज लग्न असे 2 दिवस कार्यक्रम असतात आणि आज मिरवणूक करून आम्ही संध्याकाळी या गावाचं सांगता करतो।